हॅलो गाइज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू आवर चॅनल विच इज लाईफ विथ एवा अँड लुसी. तर आज आहे वटपौर्णिमा. सो आमची सकाळपासून त्यासाठी तयारी चालू होती आणि आज जरी सण असला तरी आज वर्किंग डे आहे. त्याच्यामुळे आपल्याला तर माहिती आहे वर्किंग डे असल्यावर किती बिझी असतं आणि आज तर सकाळी माझी मीटिंग होती, त्यामुळे खूप धावपळ झाली. तर आता फायनली मी रेडी व्हायला चालू केलं आहे. सो तेवढ्यातल्या तेवढ्या छान रेडी होऊन बिल्डिंगमध्येच आमच्या तिकडे वडाचं झाड एकदम छोटंसं आहे, म्हणजे ते आत्ताच लावलेलं वगैरे एकदम छोटं आहे. सो आम्ही तिथेच करणार आहे वटपौर्णिमा साजरी आणि मी तुम्हाला दाखवते आज मी काय करते आहे. तर आम्ही फायनली आता तयार झालो आहे वटपौर्णिमेच्या पूजेसाठी जायला आणि मी साडी घातली आहे. ही सुंदर साडी आहे आणि ॲक्च्युली मी हेअर डिलिव्हरी झाल्यानंतर मी शिवली होती, तर मी खूप जाड होते. आता डाएट करून आणि मी बारीक झाली असं मला दिसत आहे. तर माझा ब्लाऊज वगैरे लूज झाला खूप जास्त, सो मला आनंद होतो आहे. आणि मम्मीने घातली हिरवी साडी, सुकन्या दीदींच्या लग्नातली साडी. कशीपर्यंत आपल्याला जॉईन झालेला आहे त्यामुळे सुंदर. त्यांना मेकअपची गरज नाही आहे खरं, त्या काय म्हणतात जन्मजात सुंदर आहे एकदम. दूध पिऊन छोटा म्हणजे खूपच बारीक आहे. तर आम्हाला कळालं की आता बाहेर पण आहे वडाचं झाड, तर बघूया आपण की ते खरंच मोठं आहे की ते पण छोटं आहे. पण आता कसंही असेल तिथेच करणार आहे पूजा. ओके. आजच्या दिवशी वडाची पूजा करण्याची आहे प्रथा. विनोदसोबत ऐकेन मी सावित्री आणि सत्यवनाची कथा. पण कांजीवरम साडी, बनारसचा खण, राजेशचं नाव घेते, वटपौर्णिमेचा सण. वाव. इन्स्टंट. महादेवाच्या पिंडीवर बेलवाटे वाकून जगदेवचं नाव सांगते, सगळ्याचा मान राहतो.
अरे बापरे, तुम्हाला सगळ्यांना अंबाबाई केलंय सगळं. सगळ्या बायका सगळ्या पूजननंतर अंबाबाईच बनतात. छान दिसतं, छान दिसतं. थँक्यू. छान वाटतं ना. खूप तिथे गरम होत होतं. नक्की काय ऋतू चाललं काय कळत नाही. उन्हाळा का पावसाळा, घामाने सगळा मेकअप चालला. हो, खूप येईलच. गरम होत आहे. इथे वारं छान आहे, एकदम छान वारं येते, छान वाटतं. Soft strums of the warm acoustic